नमस्कार, स्वागत सभी का। प्रवीण देसाई आपके साथ, साथ साथ प्रदीप देवलकर, मैन फ्रॉम मालवण से, देवली से बिलोंग करते, एक मराठी के बुलंद आवाज हमारे साथ जो कि जुड़ चुके हैं। 5 साल के बाद हमारी एक बार फिर से मुलाकात हो चुकी है। भाई 5 साल में एक बार हम साल भर में मिलते भाई, ये तो कमाल इस खेल का है। लेकिन चलिए, मुकाबला कितना कड़क है। और प्रदीप सर, आप बता सकते हैं या फिर कौन बताएगा कि भाई किस स्तर पर कौन सी टीम है? शुभम, स्वागत है आपका इस मैच के दरमियान। हमारा करीबी दोस्त जो कि बिल्कुल इतनी तूफान में भाई चट्टान की तरह खड़ा है ये इंसान। नाम है शुभम शिंदे। भाई जितना काम है उतना नाम बड़ा। देखिए भाई, हवा कितनी तेज है, फिर भी अकेला भाई एक खिलाड़ी सेना सामान, वो है शुभम शिंदे, कैमरामैन की भूमिका में। स्वागत है सभी का इस मैच के दरमियान। चलिए वापस इस खेल में लेके चलते हैं मैदान पर। चाणक्य बॉयज वर्सेस चंदन तस्कर, ये टीम मैदान पर। ओके, यहाँ पर हम रेडी आपके साथ है। पहली गेंद, ओ हल्का सा अपील किया गया। अपील में कोई जान तो है नहीं। हाँ बिल्कुल है, या ना देखना पड़ेगा क्या वहां पर हम पर का निर्णय आता हुआ, जो कि आउट का। पहली गेंद पर सफलता मैदान पर 0 पर। पहली गेंद पर सफलता। हवा आज बहुत तेज है सर जी, माहौल एकदम कड़क है। ये अक्षर रहेगा स्ट्राइक पर। आकाश माफ कीजिए। चाणक्य बॉयज जो कि इस वक्त मैदान पर। ओह, ओ हो, लगा कि हल्की सी गेंद ने दिशा बदली है। बल्ले पर लगी ये नहीं बता सकता, लेकिन कुछ ना कुछ काटा बदला गेंद ने। देखिए बहुत अच्छी आवाज आ रही है, साउंड सिस्टम बहुत खूबसूरत है। देखिए एक कवर पॉइंट है, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कवर है। ये दो खिलाड़ी किस लिए है, तो ऑप्शन के लिए बाहर रखेंगे। और रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया, शायद मामला करी भैया। देखिए दो खिलाड़ियों को रखा क्यों है, क्योंकि पोजीशन इस तरह से लेग बाइस के रूप में मिलता हुआ। एक रन के साथ शुरुआत, एक गेंद, एक विकेट, एक रन के साथ मैदान पर खेल चलता हो। जबकि पहले ओवर का डीजे मंदार, डीजे जो कि विश्वनाथ जो कि युवा है, वो आज बिल्कुल अच्छे सॉन्ग देखने को मिले। और साथ साथ उनके साथ दूसरा जो कि तीसरा डीजे ऑपरेटर काम करता हुआ करण। ओ इस बार बढ़िया लाइन वहां पर बिल्कुल वेट करे कि पोजीशन क्या है। ऑफ स्टंप के बाहर जाकर ऑन साइड पर लेग स्लिप के ऊपर से मारने का प्रयास करिए। कुछ शॉट रहता है जो कि मैदान पर दिलशान को, वो भी आप खेल सकते हैं। उसके लिए आपको बहुत बड़ी प्रैक्टिस चाहिए, क्योंकि लेग स्लिप का खिलाड़ी मौजूद नहीं है। एक बैकवर्ड स्क्वायर लेग पर है, एक शॉर्ट मिड ऑन, एक लॉन्ग ऑन और एक स्क्वायर लेग पर। ये कुछ खिलाड़ी है। एक रन अभी तक बनता। अच्छी बॉलिंग मैदान में। और इस बार हवा में मिड विकेट सी मारेगा, पर जहां पर खिलाड़ी प्रोटेक्शन दिया गया, थोड़ी सी गफलत मैदान पर, और उसी गफलत का लगभग फायदा मैदान पर मिलता हुआ। 4 रन के लिए मैदान पर। खेल चलता पहले ओवर का। 5 गेंदे 5 रन, जो वहां पर सिंगल था वहां पर बाउंड्रीज निकली। गति परिवर्तन, इंतजार किया, इंतजार का पल बिल्कुल अच्छा था, और गेंद निकली लॉन्ग लेग सीमा रेखा से पार। 4 रन के मैदान पर।
गेंदबाजी में तब्दीली मैदान पर, गेंदबाजी पर गौरव सावंत मैदान पर पहुंच चुका है। देखिए चंदन तस्कर जो की टीम और चाणक्य वाइट, ये दो टीमें मैदान पर लड़ती हुई। पहला विकेट निकला सस्ते में, इस बार ऑफ टर्न के बाद हवा में रखा गया, पॉइंट का खिलाड़ी थोड़ा सा बिल्कुल डीप में खड़ा था, इसलिए शायद रोकना आसान नहीं था वहां पर। कॉल अच्छा, विकेट के बीच की दौड़ देखे भाई, क्या तूफानी दौड़ है ये, बहुत तेज दौड़, घौड़ दौड़ अभी भी चलेगी मैदान पर। इस 2 रन के साथ 11 पर पहुंचा टीम का स्कोर। गेंदबाजी में गौरव सावंत, जिनका रिकॉर्ड हैट्रिक विकेट जिन्होंने लिए, पहला प्रतियोगिता हैट्रिक और दूसरा हैट्रिक जिसने लिया वो शायद अखिल अखिल नहीं, लेकिन ये ओ इस बार हवा में शॉट घुटना तेज सीधा हाथ में निकली मिड विकेट पर, और ये दूसरा विकेट निकला। टीम का स्कोर 11 पर। डीजे मदर एक कहानी बिल्कुल साफ है, 2 विकेटों के नुकसान पर टोम का स्कोर 11 पर। और देखिए पंजाब किस अंदाज में खेल रहे, पंजाब मरकरम जो कि इस वक्त 11 पर और जॉनी ब्रेस्टो 49 पर। ओह बढ़िया लाइन वहां पर। देखिए पंजाब ने 12 और 1 गेंद के बाद 105 रन जोड़ लिए 2 विकेट के नुकसान पर। ये कुछ आईपीएल का रिकॉर्ड है, और यहां पर रिकॉर्ड किस अंदाज में निकला, एक जो कि सफलता मिल चुकी है, मतलब 2 विकेट और 2 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर अब मात्र मैदान पर पहुंचा 11 रन पर। ओ बहुत तेज है ये गेंद, लेग स्टंप के बाहर है ये गेंद, वाइट के साथ स्वागत है आपका मैदान में। ऑफ स्टंप के बाद कट किया गेंद को, 1 रन के लिए सिंगल के साथ खाता खोलते हुए मैदान पर, और टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा 13 रन पर, जबकि 2 विकेट नुकसान के बाद। चाणक्य बॉयज पहले टॉस जो कि इस वक्त हार चुकी है, और चंदन तस्कर टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय मैदान पर लेती हुई। ओह बढ़िया लाइन वहां पर, क्या वहां पर गेंद कितनी तेज घूमी है, डॉट गेंदे वो प्रेशर बनाएगी मैदान पर कि अब ये नहीं कहूंगा कि 60 रन चेस नहीं हो सकते। आपने 80 रन देखे, एक तरफा मुकाबला देखा मैदान पर, और 2 ओवर का खेल चलता हूं मैदान पर दूसरे का, जबकि 12 से नहीं 13 से। ओ हैंडल छूटा बल्ले का, चलिए वहां पर रन मिलेगा, हाना हाना हो रहा है कॉल, लेकिन यहां पर और समाप्त हो चुका है, और 2 ओवर समाप्ति के बाद टीम का स्कोर 13 पर पहुंचा इस मैच में। अजिंक्य उसके साथ जो कि साहिल भगत गेंदबाजी के मोर्चे पर, और स्ट्राइक पर जो कि इस वक्त मैदान पर। ऑफ स्टंप के बाहर कट किया, हवा में वो एफर्ट अच्छा है भाई, मेरे को एफर्ट के साथ अगर ये कैच होता ना तो मैं तो कहूँ भाई मैच होता मैदान पर। एक सिंगल निकला, 13 से लेकर 14 तक टोटल स्कोर पहुंचा, जो वापस खेल, और इस बार ताकत बड़ा शॉट है ये, हवा में गेंद निकली लॉन्ग ऑन बाउंड्री पर। देखिए पॉपिन क्रीज में खड़े होकर ये शॉट खेलना इतना आसान नहीं है आपको, और वो आसान करके दिखाते हैं। सिंगल निकलता हुआ, सिंगल के साथ टीम का स्कोर पहुंचा 15, 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर चल रहा है मैदान पर, और अब स्ट्राइक पर पहुंचेगा मैदान पर ऋषभ मैदान पर।
इस खिलाड़ी के पास दमखम है, बहुत ज्यादा ताकत है खिलाड़ी के पास, शक्तिशाली खिलाड़ी है ये मैदान में। ओ इस बार टॉप पेच लगी, ऊपर लगी, मतलब टाइम आपकी ऊपर नहीं तो बिल्कुल नीचे लगी गेंद और सीधी निकली मिड विकेट सीमा रेखा पर, हवा में गेंद निकल चुकी है और आउट मैदान पर। नए खिलाड़ी के रूप में चयन हो चुका मैदान पर, नया खिलाड़ी पहुंचता इस मैच में। लेकिन देखिए 3 विकेटों के नुकसान के बाद मात्र 15 पर पहुंचा टीम का स्कोर। अखिल मैदान पर गेंदबाजी बल्लेबाजी के मोर्चे पर मैदान पर रहेगा। देखिए दो भाइयों की जोड़ी अब मात्र मैदान पर, कौन सा बड़ा कौन सा छोटा ये बात बाद में कर लेंगे हम, लेकिन अगर मैं तो कहूंगा नॉन स्ट्राइक का छोटा रहेगा, स्ट्राइक का बड़ा रहेगा, ऐसा चाहने वालों का मानना तो नहीं, नॉन स्ट्राइकर का ही बड़ा है, स्ट्राइक का बल्लेबाज जो कि छोटा भाई उनका, लेकिन भाई छोटा का कोई फर्क नहीं पड़े, आज जो खेलेंगे ना वो सबसे बड़ा रहेगा मैदान पर इस टीम के लिए। ओ आते ही प्रहार किया, हवा में रखा गेंद को, गेंद निकली लॉन्ग ऑन बाउंड लाइन के बाहर, 4 रन के लिए मैदान पर। उन्नीस पर पहुंचा टीम का स्कोर, छोटा भाई अब स्ट्राइक पर मैदान पर। ओ लेग स्टंप के बाहर ये गेंद, वाइड का इशारा, बल्ले पर लगती ना तो सीधी होटल के सिर के ऊपर जा सकती, इतनी क्षमता इनके पास है। एक बेहतरीन माहौल, दोपहर का लगभग नहीं अब शाम का समय, 4:48 जो कि मिनट हो चुके, 38 मिनट जो कि 4 शायद मुकाबला कितना बड़ा है स्थिर है। ओ थोड़ा सा प्रेशर है, ये वाइड के साथ निकलेगा रन, एक चौवा निकला, उसके बाद बैक टू बैक 2 वाइट निकले मैदान पर और टीम का स्कोर अब मात्र 21 पर। वापस खेल मैदान पे, ओ इस बार टाइमिंग है, ताकत है और सिर्फ भाई ताकत की नजाकत मैदान पर, 6 रन के लिए। धन्यवाद। वापस खेल मैदान पर बनता सौरभ हमारे साथ जुड़ जाएंगे इस पल के बाद। सौरभ हमारे खास करीबी दोस्त है, एक आकर्षक जो कि इंसान। ओहो हो सौरभ, स्वागत है छक्के के साथ आपका। गेंद स्कोर लेग बाउंड्री के बाहर, बैक टू बैक दूसरा छक्का और 3 और समाप्ति के बाद टीम का स्कोर 33 मैदान पर, 3 विकेट के नुकसान के बाद मैदान पर। देखिए 3 और 3 आंकड़ा, 3 रन विकेट, 3 आंकड़ा 33 रन, 3 आंकड़ा मैदान पर, हर जगह पर आपको 3 दिखाई देंगे। धन्यवाद डीजे। अंतिम 12 गेंदों का खेल बचा हुआ और अब मात्र जो कि इस वक्त छोटा भाई मैदान पर स्ट्राइक पर रहेगा। नाम इस खिलाड़ी का है, ये बड़ा है अजिंक्य मैदान पर। अजिंक्य के पास ताकत है भाई, ताकत कमाल का है, हुनर भी कमाल का है, लेकिन उस हुनर को अगर आज मैदान पर उतारते ना तो खिलाड़ी आप, हर एक खिलाड़ी बिल्कुल अच्छा होता है, इसलिए तो चयन किया टीम में, लेकिन जिस रोज जिसका बल्ला चल जाए, जिस रोज जिसकी गेंदबाजी घातक हो जाए, उस दिन का वो हीरो रहता है मैदान पर। और 2 दिन पहले तेजस हीरो थे यहाँ पर इस मैदान पर, हर वो काम कर रहे थे, लेकिन आजकल अगर देखा जाए तो रेड टी शर्ट जिसने 10 नंबर की जैसी पहनी है वो हीरो है लगातार। सौरभ भाई, हीरो बदलते रहेंगे, दिन बदलेंगे, बिल्कुल समय बदलता रहेगा। समय के पिटारे में से प्रदीप सर क्या निकलेंगे ना ये नहीं पता, लेकिन अगर हम ये कहें कि 12 गेंदे बची है और 12 गेंदों पर 4 शॉट लगते हैं तो लगभग 55-60 तक ये टोटल बन सकता है।
ओ मिस है ये गेंद, मिस टाइमिंग है ये, मिड ऑफ पर मौका है ये, और ये आउट मैदान पर। मल्लिकार्जुन मैदान पर तैनात होता हुआ। धन्यवाद मल्लिकार्जुन। प्रदीप सर, भगवान का नाम है ये मल्लिकार्जुन, यहाँ पर शायद मंदिर भी है मल्लिकार्जुन का। लेकिन ये खिलाड़ी है मैदान पर। ओ सीधा शॉट कारपेट की तरह निकला, तीर की तरह निकला गेंद, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 1 रन के लिए, सिंगल के साथ 34 रन पर पहुंचा टीम का स्कोर, और स्ट्राइक पर अब मात्र अखिल मैदान पर। कहानी बिल्कुल साफ है, सौरभ बिल्कुल साध है, टी टाइम पर काम करते हुए मैदान पर। ओह ये हेलीकॉप्टर शॉट था मैदान पर, अगर लगती गेंद तो। टॉट गेंद मैदान पर प्रेशर बनाती हुई। देखिए अभी भी 8-9 गेंदे बची है, और मैं तो कहूंगा भाई 4 छक्के मैदान पर अगर बनते ना तो मुकाबला एक दिग्गज है, कड़क है ये मुकाबला। ओ गति परिवर्तन बिल्कुल बीट करते हुए। देखिए डॉट गेंदे निकल रही है, प्रेशर निकल रहा है मैदान पर। इस ओवर से अभी तक देखा जाए तो सागर 4 गेंदों पर सिर्फ 1 रन खर्च और 1 सफलता, मतलब 3 गेंदे डॉट, 1 विकेट उसमें शामिल। ये कुछ देखा जो, लेकिन मैं कहूंगा इस खिलाड़ी ने जो दमखम रखा था शुरुआत में, वो दमखम अब दिखाना पड़ेगा। शॉर्ट आर्म पुल, क्या मिस टाइम हुई गेंद को किया लगा, स्क्वायरलेग मारेगा, पर पहला रन बहुत तेज निकल चुका है। 35। वापस खेल, वो बढ़िया क्रिकेट पॉइंट पर कट किया, सिंगल निकला। मल्लिकार्जुन बहुत तेज है विकेट के बीच, शायद मल्लिकार्जुन दौड़ते तो शायद 2 रन बन सकते। कॉल अच्छा, विकेट के बीच की दौड़ अच्छी है, और दौड़ के साथ बैकअप भी ठीक ठाक। 2 रन के साथ टीम का स्कोर अब मात्र 37 पहुंचा मैदान पर। खेल समाप्त होता चौथे ओवर का 4 विकेट नुकसान के बाद मैदान में। देखिए प्रदीप सर, अंतिम 6 गेंदे बचे, मैं तो कहूंगा भाई शायद क्या करना पड़ेगा, दूर दूर छक्के, अंतिम ओवर में कम से कम 2 छक्के चाहिए। 50 तलक अगर ये टोटल पहुंचता है ना, तो मैं तो कहूंगा लड़ाई होगी मैदान पर, आमने सामने 2 शेरों की। ओ हो हेलीकॉप्टर उड़ गया मैदान में, लोगों बाउंड्री के बाहर, 6 रन के लिए। धन्यवाद डीजे। अखिल सामने से मैदान पर रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास करे थे वो, शायद मैं तो कहूंगा वाइड बॉल है ये, बच गए। मैं कहूंगा छक्का था ये गेंद पर। भाई अखिल अपने आप से बहुत नाराज रहेंगे, इस गेंद पर गेंद को उड़ाना था छक्के के लिए। ओ गति परिवर्तन, मल्लिकार्जुन बहुत तेज है, शायद रन मिलेगा नहीं। हाँ बिल्कुल पहुंच गया, फिर नहीं पहुंचे देखना पड़ेगा। थर्ड अंपायर के पास भेजा गया। ऑर्गेनाइजर बंटी यहां पर आइए और देखिए वहां पर क्या वहां पर हुआ, या फिर नीरज एक को आइए और बताइए क्या वहां पर हुआ, स्कोरर बताएगा।
और ये आउट का इशारा मैदान पर पहुंचता। धन्यवाद डीजे। 45 रन पर विकेट निकला मैदान में और विशाल नाइक मैदान पर नए खिलाड़ी के रूप में। स्ट्राइक पर कौन रहेगा ये भी देखना पड़ेगा। ओ शायद ये फुल टॉस, उस पर से विकेट कीपर के पीछे दुर्भाग्यशाली खेल मैदान पर। यहां पर 1 रन था, वहां पर रन नहीं था, वहां पर 2 रन मैदान पर बनते, शायद दौड़ते तो तीसरा भी निकल सकता है। 2 रन के साथ 44 पर पहुंचा, 44 पर मैदान पर टीम का स्कोर। ओके 22 के रूप में दोनों मिलते, 2 ही रन मिलेंगे। 46 शायद मेरे अंदाज से। ओ इस बार फुल टॉस, गेंद हवा में, शॉट, गेंद मिड विकेट सीमा रेखा से पार, 6 रन के लिए बल्ले से निकलती। इस बार हवा में गेंद है, शायद वहां पर भी एक विकेट निकलेगा और इस छक्के के साथ टीम का स्कोर और 52 पर पहुंचा टीम का स्कोर। मैदान पर खेल चलता हो जो कि इस वक्त वापस खेल मैदान में। आड़े बल्ले से ऑन साइड पर मिड विकेट पर सीधे झोली में और एक विकेट मैदान पर निकलता हुआ। टीम का स्कोर अब 52 पर पहुंचा। 50 53 पर, जिससे पीछे मैदान 53 रन की आवश्यकता। प्रदीप सर आइए, स्वागत आपका। हॅलो, थँक्यू डीजे. धन्यवाद कृष्णदेवजी. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. संध्याकाळच्या सत्रामध्ये या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 52 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात चाणक्य बॉयज चंदन टस्कर्स क्रिकेट संघाविरुद्ध या धावा जमवताना दिसतोय आणि 53 धावांचा पाठलाग करावा लागेल तो चंदन टस्कर्स या संघाला. नाणेफेक जिंकली होती. चंदन टस्कर्स या क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. चाणक्य बॉयज क्रिकेट संघाला 52 धावांवरती रोखलं गेलं आणि 53 धावांचा पाठलाग करावा लागेल तो चंदन टस्कर्स या क्रिकेट संघाला. बघावं लागेल 53 धावांचं विजयी उद्दिष्ट पार करायचं
की 52 धावांचा बचाव करण्यात चाणक्य बॉयज क्रिकेट संघ या मैदानावरती यशस्वी ठरेल का? संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक या मैदानावरती आपल्याला उपस्थित राहताना दिसत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण आपली बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च करतात त्याबद्दल आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद व आभार. जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत त्याही सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून खूप खूप धन्यवाद व आभार व्यक्त करतोय. वळूया या सामन्यातील यंग मराठा चषक 2022 आजच्या दिवसातली 10वी लढत या मैदानावरती पाहायला मिळत आहे. चाणक्य बॉयज विपक्ष चंदन टस्कर्स या संघादरम्यान. हॅलो हॅलो चेक हॅलो. सामन्याला सुरुवात होताना दिसत आहे. सलामीची विणीची जोडी मैदानात पावलं टाकताना दिसत आहे. चंदन टस्कर्स क्रिकेट संघाचे पहिलं प्रारंभीचं षटक चाणक्य बॉयज क्रिकेट संघाकडून हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. पंचांच्या डाव्या सायने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने अमे राजाध्यक्ष त्याच्या साथीला सागर साळुंके ही सलामीची विणीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. आणि पहिलं षटक आकाश भंडारी गोलंदाजीच्या स्क्रीनवर. पहिला चेंडू उजव्या यष्टीवर सुरेख चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अमेयचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुरेख लय प्राप्त करताना दिसतोय आकाश भंडारी नावाचा गोलंदाज. अजूनही उर्वरित 5 चेंडू हाताळणं हे क्रमप्राप्त आकाश भंडारी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फेकी होत आहे स्ट्राईक यांच्या दिशेने आणि तंबूचा रस्ता पकडावा लागेल. सागर साळुंके बॅक टू द पॅव्हेलियन. यस डीजे. थँक्यू डीजे. पहिला चेंडू निर्धाव गणला गेला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हॅलो 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 चेक. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे 38 सर्कल मध्ये. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक 1 2 3. यावेळी सुरेख चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने. सुरेख फटका म्हणावा लागेल. टायमिंग अतिशय सुरेख पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा आणि चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. आकाश भंडारी यावेळी पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. तो पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट एंडने यावेळी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. चेंडूला शतरक्षण होत आहे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला हादरा बसतोय सागर साळुंके. धावचीच्या स्वरूपात अर्थात टेनिस क्रिकेट मधील आत्महत्या म्हटली तर वावगं ठरणार नाही. सागर साळुंके हा माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी नरेंद्र आणि अमय्य येऊन ठेपते. यावेळी सुरेख फटका फलंदाजाला हात खोलण्याची संधी नरेंद्रला. चेंडू पाहायला मिळतोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी.
षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात चाणक्य बॉईज क्रिकेट संघाकडनं दुसरा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर नेम प्लीज. दिलेश गावकर यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या स्टीवरचा चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला प्रयत्न असफल राहतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. ती गोलंदाज दिलेश गावकरच्या गोलंदाजीवरती 7 चेंडूंचा खेळ समाप्त. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 53 धावांचा पाठलाग करताना चंदन टस्कर्स क्रिकेट संघ विपक्ष चाणक्य बॉईज ही लढत संध्याकाळच्या सत्रातली म्हणजे आजच्या दिवसातली 10वी लढत या मैदानावरती. यावेळी पद्धत आली त्या पाहायला मिळालं. मात्र त्या शॉर्ट पॉइंटला चेंडू क्लिअर करण्यात अपयशी ठरतोय. दुसरा सलामीवीर माघारी परतताना दिसतोय. अमेय दुसऱ्या गड्याच्या रूपात बॅक टू द पॅव्हलियन. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. गौरव सावंत नावाचा फलंदाज चंदन टस्कर क्रिकेट संघाचा, ज्याला आधारस्तंभ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक संपन्न केली होती तो खेळाडू यावेळी मैदानात पाऊल टाकतोय. तो फलंदाजीसाठी दिलेश गावकर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी ऑन स्ट्राईक एंडवरती गौरव सावंत. यावेळी सुरेख चेंडूला स्टिअर केलं जातंय. चेंडू येतोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने गौरव सावंत आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय ती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावांचा पाठलाग करताना समीकरण पाहायला मिळतंय. 21 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. दिलेश गावकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी खोलवर टप्प्याचा फुलर लाईनचा चेंडू. टायमिंग होत नाही या चेंडूवरती. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरी धावसंख्येने 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सांघिक धावसंख्या ही 15 धावांवरती पाहायला मिळतंय. 53 धावांचा पाठलाग करताना हे उत्तर पाहायला मिळतंय चंदन टस्कर क्रिकेट संघाचं चाणक्य बॉईज क्रिकेट संघाविरुद्ध. दिलेश गावकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी सुरेख चेंडू खाली राहतोय. बॅकफुटला जातोय. चेंडूला स्टिअर केलं जात आहे. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळतंय गौरव सावंतसाठी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. एक षटक दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या 53 धावांचा पाठलाग करताना 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी लोअर फुल टचचा चेंडू. ऑन साइडला चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. अखेरच्या क्षणी पंचांचा इशारा येतोय तो 4 धावेंचा. डीजे थँक्यू डीजे. प्रारंभीची 2 षटकं समाप्त होताना दिसत आहेत. 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण येत आहे चंदन टस्कर्स या क्रिकेट संघासाठी 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. ऋषभ भंडारी वैयक्तिक पहिलं. सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट.
कव्हरच्या दिशेने चेंडू टलवण्याचा प्रयत्न, गौरव सावंतचा मिस टाईम फटका, एक्स्ट्रा कव्हर वरना शतरक्षक येतोय, सुरेख क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण पाहायला मिळत आहे. 17 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. ऋषभ भंडारी गोलंदाजीवरती पंचांच्या उजव्या साईडने. यावेळी सुरेख फटका, वेगवान फटका पाहायला मिळतोय. डीप लॉंगॉनला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. चेंडूची परती ही वेगाने, अर्थात एकेरी धावीवरती समाधान मानावं लागतंय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते. नेल्सन फिगरवर 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 चेंडू 31 धावांची आवश्यकता. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू खाली राहतोय. चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण पाहायला मिळतंय. 15 चेंडू 29 धावांची आवश्यकता. ऋषभ भंडारी आतापर्यंत एकेरी दुहेरी धावांवरती समाधान मानावं लागतोय तो चंदन टस्कर क्रिकेट संघाला. यावेळी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न फसला जातोय की काय. चेंडू नो मॅट लँड्स मध्ये पडतोय. गौरव सावंत मात्र दुहेरी धावांकडे वळला होता, मात्र नरेंद्र त्याला माघारी परतवतोय. पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित परतताना दिसतोय तो गौरव सावंत नावाचा फलंदाज. एकेरी धावसंख्येने पावशतक फलकावर लागतंय. 25 धावा म्हणजे निम्मा टप्पा पार केला जातोय. धावसंख्येचा 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता चंदन टस्कर्स क्रिकेट संघाला. यावेळी सुरेख चेंडू, यावेळी वेध घेतला जातोय. एस्टेनचा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. तिसरा हादरा बसतोय तो नरेंद्र याच्या स्वरूपात चंदन टस्कर या क्रिकेट संघाला. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. बिपिन नावाचा गौरव सावंत याला साथ देण्यासाठी 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण पाहायला मिळतंय. 13 चेंडू 28 धावांची आवश्यकता. एक किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत 5 चेंडूंवरती 5 धावा बहाल करताना दिसतोय आणि एक बहुमूल्य गडी बाद करतोय तो चंदन टस्कर्स या क्रिकेट संघाचा. ऋषभ भंडारी याही सुरेख चेंडू सरक बॅक टू बॅक दुसरा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय ते फलंदाज बिपिनला. 0 या धावसंख्येवरती 4था हादरा जातोय तो चंदन टस्कर क्रिकेट संघाला. डीजे अवलंबून असेल अजिंक्य तुपके हा गोलंदाजीवरती. यावेळी शॉर्ट पुलचा फटका. चेंडू जातोय डीप लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. सुरेख चेंडूची वेगाने परती होते. एकेरी धाव मिळते ती गौरव सावंतसाठी. एकेरी धावसंख्येने बऱ्याच वेळानंतर मंदावलेली धावसंख्या 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता.
यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू यष्टीरक्षक ज्याच्याजवळ संधी होती झेल टिपण्याची, मात्र ही नामी संधी वाया दवडली जात आहे चाणक्य बॉईज क्रिकेट संघाकडनं. सुदैवी नशिबाची साथ लाभताय ती फलंदाज आदित्य नाईकला. 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सत्तावीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजीवरती अजिंक्य तुपकी पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट आर्म फुलचा सक्सेसफुल होईल का? डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने 6 धावा. थँक्यू डीजे. 33 धावा धावफलकावरती बऱ्याच वेळानंतर सूर गवसताना दिसतोय तो गौरव सावंतला. षटकाराच्या साह्याने समीकरण बदललं जात आहे. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अजिंक्य तुपकी गोलंदाजीवरती. यावेळी सुरेख चेंडू खाली राहतोय. ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर न होतं गौरव सावंतकडे आणि या चेंडूवरती मात्र गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय. समीकरण बदललं जात आहे. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 20 धावा. एक मोठा फटका निघाला तर चंदन टस्करची परती होऊ शकते. निर्धाव चेंडूने मात्र दबाव वाढत जाईल तो या संघावरती. यावेळी सुरेख चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळतंय आणि शर्थीचे प्रयत्न एष्टी रक्षकाच्या मागे पाहायला मिळत आहेत डीप फाईन लेग मध्ये. पस्तीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण येत आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असेल चंदन टस्कर्स आणि चाणक्य बॉईज क्रिकेट संघासाठी. यावेळी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मिस टाइम फटका. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडूची परती वेगाने होताना दिसतंय मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्वाची असते. ती शारीरिक तंदुरुस्ती यावेळी पाहायला मिळतंय गौरव सावंत त्याच्या साथीला आदित्य नाईक. दुहेरी धावसंख्येने 37 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. शेवटचे 6 चेंडू अर्थात ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या 6 चेंडूंवरती 16 धावांची आवश्यकता चंदन टस्कर क्रिकेट संघाला. कुठचा गोलंदाज हाताळेल अखेरच्या क्षणी त्या नावावरती शिक्कामोर्तब होतोय. गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय अखिल तुपकी हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. 6 चेंडू 16 धावांचा बचाव करेल का चाणक्य बॉईज क्रिकेट संघासाठी की लिलया 16 धावांचं आव्हान पार करायचं आणि या सामन्यामध्ये बाजी मारायचा हा मनोमल इरादा यावेळी सफल ठरेल तो चंदन टस्कर क्रिकेट संघाचा. यावेळी पहिल्या चेंडूवरती आक्रमण होतंय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने 6 धावा. अखिल तुपकीचं पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत होताना पाहायला मिळतंय. सांघिक धावसंख्या पोहोचते 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आदित्य नाईक 2 चेंडूंवरती 7 धावा तर गौरव सावंत 10 चेंडूंवरती 17 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. निर्णायक 5 चेंडू
आणि 10 धावा. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल, परफ्यूम डिलिव्हरी, कानाकडनं हाय हँडसम करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणी मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती धोका पत्करला गेला आणि आदित्य नाईकची खेळी समाप्त होताना दिसत आहे. ही 5व्या गड्याच्या रूपात डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता तो फलंदाजाने. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज अखिल तुपकी दाखवतोय की हम भी कुछ कम नाही. एका वेगवान चेंडूवरती, अर्थात ज्याला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्या चेंडूवरती फलंदाज मात्र चकवा खाताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी सुरेख चेंडू, बॅटची लिडिंग एज गौरव सावंत, यष्टीरक्षकाच्या मागे सुरेख क्षेत्ररक्षण, निर्णायक एकेरी धाव निघतंय. समीकरण पाहायला मिळतंय. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता या मैदानावरती. सामन्याचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला दिसत आहेत सन्मान श्री मीना देसाई साहेब या मैदानावरती. संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळतंय आणि पोलीस क्षेत्राबरोबर क्रिकेटचेही मनोमन आवड असणारे आमचे मीना देसाई साहेब या मैदानावरती उपस्थित पाहायला मिळत आहेत. समीकरण पाहायला मिळत आहे. 3 चेंडू 9 धावा, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख फटका निघतोय, चेंडू येतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने, वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा. डीजे. दोन चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजाने जर निर्धाव चेंडू टाकला तर शेवटच्या चेंडू पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल ती चंदन टस्कर क्रिकेट संघाला. मात्र या चेंडूवरती विजयी धाव पूर्ण करायची हा मनोमल इरादा असेल. प्रवीण भगत त्याच्या साथीला गौरव सावंत नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 2 चेंडू 5 धावा. यावेळी सुरेख फटका निघतोय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला, सुरेख क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोगं, चेंडूची परती होते नॉन स्ट्राईक एंडवरती आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. तंबूचा रस्ता पकडावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन गौरव सावंत. थँक्यू डीजे. सामना रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने प्रवीण भगत तर नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल भगत हा फलंदाज पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावा, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आणि ज्यांना हृदयाचा त्रास आहे सामना पाहू नका. सामन्यामध्ये बाजी कोण मारतोय, चंदन टस्कर की चाणक्य बॉईज क्रिकेट संघ. शेवटचा निर्णायक चेंडू अखिल तुपकीच्या हातामध्ये. यावेळी लोअर फुलटचचा चेंडू टोलवला जातोय, तो डीप लॉंग ऑफला. एकेरी धाव पूर्ण होते, फेकी होते स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि या सामन्यामध्ये बाजी मारली जाते. 1 धावांनी विजयी ठरतोय चाणक्य बॉईज क्रिकेट संघ आणि 1 धावेने पराभूत व्हावं लागतंय ते चंदन टस्कर या क्रिकेट संघाला. यस डीजे. चुकीचं ठरू शकतं हे कित्येक वेळा आपण आंतरराष्ट्रीय आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनुभवलं आणि शेवटच्या चेंडूवरती बाजी मारली.
एक सुरेख चेंडू, ज्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं थोडस कठीण होऊन बसलं आणि 2 धावांनी पराभूत होतोय तो चंदन टस्कर क्रिकेट संघ. विजयी ठरतोय चाणक्य बॉयज क्रिकेट संघ.